आता उपसभापती पदावर बसले, कसं वाटतं सर तुम्हाला? चांगलं वाटतं. पहिल्यापासूनच अपेक्षा होती का या पदावर यायचं, का अचानक असं काय घडलं? गारगार वाटतं. गारगार वाटतं, बोला ना. मी फार सर्वसामान्य कुटुंबातून आहे. माझे वाडवडील काही ग्रामपंचायत सदस्यसुद्धा नव्हते. मी ग्रामपंचायतमध्ये काम केलं आणि आता मला पंचायत समितीमध्ये संधी मिळाली. आमचे मामा गुलाबशेठ पारखे असतील, त्यांच्याबरोबर मी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. आणि आता शिवजन्मभूमी विकास मंच या गटाला मी पाठिंबा दिला आहे आणि उपसभापती मी झालेलो आहे. सर, त्यांचं असं म्हणणं आहे का आमची कोणाची परमिशन न घेता तुम्ही परस्पर शरद सोनवणेकडे गेलात आणि त्यांना सत्तेत सहभागी झाला. ते आता संघटनेचे नेते मंडळी ठरवतील ना. म्हणजे कोण नेते मंडळी, जरा तुम्ही जरा पुष्टी केली तर बाहेर माहिती संपर्क नेते असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, ते निर्णय घेतील. मग अशी विखे पारखे होते, ते तुम्हाला जाब विचारायला आले होते, काहीतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना अटवलं. काय नक्की झालं होतं सर? ते आहेत माझे भाऊ आहेत, काय असतील ते आम्ही बसून चर्चा करू. धन्यवाद ताई. नमस्कार. तुम्हाला संधी मिळाली, पहिल्यापासूनच तुम्ही शर्यतीमध्ये होता. नक्कीच. काय करणार पुढं आता तुम्हाला संधी मिळाली? नाही, आता ही संधी जी भेटली आहे, ही संधी जी आहे ही सगळ्यांना समान न्याय देण्याची आणि भागाचा विकास करण्याची संधी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच भागाचा विकास करणार. आणि जी संधी मला भेटलेली आहे शरददादांच्या माध्यमातून, जे सभापतीपद जुन्नर तालुक्यावर भागमा फडकून जे भेटलेलं आहे, त्या काळामध्ये मी नक्कीच पुढील वाटचालीसाठी चांगलं यशस्वीरित्या काम करणार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादीकडून तुम्हाला पुन्हा पक्ष द्यावं किंवा याच्यासाठी काही ऑफर आल्या होत्या? नाही, मला कुठलाही ऑफर आलेला नाही. आणि मी ज्या पक्षाकडनं निवडणूक लढवलेली आहे त्या पक्षाशी मी एकनिष्ठ आहे आणि त्या पदातनीच मी काम करणार आहे. आमदार सोनवणेंबद्दल काय सांगाल? नाही, दादांनी खूप काही मोठी संधी माझ्यासाठी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये, इथून मागे मी दादांबरोबर होते आणि आत्ताही दादांबरोबरच आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भवितव्यात मी दादांसाठी काम करून दादांच्या पाठीमागे राहणार आणि येणाऱ्या काळात नक्कीच मी दादांचं नाव यशस्वी करून दाखवणार. अजून काय सांगायचं? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.